शुभू, हा साहेब. मानलं तुला. मला इथे का बोलवलंस ते कळलं. हो नाही साहेब, तसं काहीच नाही. ते माझ्यापासून काही लपत नाही बाळा. हे केस पांढरे झालेत राजकारणात एवढी वर्ष. किती पावसाळे पाहिलेत मी. होय साहेब, पण साहेबांनी तेवढं ते. घाबरू नकोस, नाही सांगणार. पण त्याचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. त्याचं त्याच्या मुलीचं कसं नातं आहे याची कल्पना होती मला. पण तू आज इथे बोलावल्यामुळे खूप गोष्टी लक्षात आल्या माझ्या. पण एक सांगतो, मी इथे आज आलो नसतो ना तर श्रावणीच्या हातून झेंडावंदन झालंच नसतं. खरंय साहेब ते. तुला काय वाटतं, मी श्रावणीबद्दल विश्वंभर साहेबांशी बोलू? नको साहेब, बापलेकीचे नातं आहे, सोडतील त्यांच्या परीने. तुम्हाला खरं सांगू साहेब, जरी आमचे साहेब दाखवत नसले ना तरी यातून जीव आहे साहेबांचा मॅडमांवर. ते कसं आहे, पाप नाळासारखं असतंय, वरनं कडक आणि आतनं पाणी गोड. तसा आहे साहेबांचा राग. साहेब खरं सांगू, आज न उद्या साहेब लेकीला जवळ करतीलच. तुम्ही बघा. इतकी महत्वाची गोष्ट एकदम सोप्या आणि साध्या शब्दात सांगितलीस. धन्यवाद साहेब. आणि साहेब, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आलात, खरंच धन्यवाद. आज ना खऱ्या अर्थाने लाडकी मुलगी योजनेचं लोकार्पण झालं. होय साहेब. अरे होय साहेब काय, तुझ्यामुळे. ते वाघाला घाबरवायचं असेल ना तर एक मोठं जनावर आलं पाहिजे तिथं. हत्ती. हत्ती त्याच्या पुढे आला म्हणून समज. आणि त्या हत्तीनं त्याचं सोंड काढलं आणि मोठ्यानं चित्कार मारला. आणि मग ते वाघ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीव मोठीत घेऊन पडल की आपोआप ती मांजर सुटल त्या संकटातनं. आई, खरंच थँक्यू ग. आज तुझ्यामुळे श्रावणी मॅडमांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आला. ये बेटा. नमस्कार. खुश राहा. बस इकडे बस. ये. हे जे आनंदाश्रू दिसत आहेत ना तुझे, त्याच्यावरून एक गोष्ट कळली की तू खूप खूप खुश आहेस. होय ना? खरंच आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. तुम्ही आलात ना म्हणून सगळं घडून आलं. थँक्यू सर. थँक्यू मला नाही, याला याला थँक्यू. मग ह्याच्यामुळे मी इथे आलोय. हा जो तुझा आनंद आहे ना त्याच्या मागे शुभूचा हात आहे. म्हणजे शुभूने तुम्हाला? हो, खरंच मला खूप महत्वाचं काम होतं. पण ह्याने मला खूप विनंती केली आणि मग माझ्या लक्षात आलं की इथे येणं जास्ती महत्वाचं होतं आणि म्हणून मी आलो. शुभू, थँक्यू. हे नुसतं थँक्यू नाही, कायम मैत्री कर याच्या बरोबर. मैत्री ठेव कायम. खूप चांगला मुलगा आहे तो. हो. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा झपणारा उन्हात सावली. नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. शुभो. साहेब आलो 2 मिनिटात. हो, खरंच खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे. हा पण अभ्यास कसा चाललाय तुझा? अभ्यास करते मी, पण हवा तसा काही रिझल्ट येत नाही. काही हरकत नाही. मी पण अभ्यासात काही विशेष नव्हतो, ठीकठाकच. पण आज ह्या पदावर आहे ना, याचा अर्थ काय? आपलं कर्तृत्व महत्वाचं. पुढे काय करायचं ठरवलंयस? म्हणजे काय? म्हणजे राजकारणात येणार आहेस की नाही? राजकारण मला नाही कळत त्यातलं काही. पण माणसं कळतात तुला, आणि ते सर्वात महत्वाचं आहे बाळा. नक्की यशस्वी होशील तू राजकारणात. फक्त एक करायचं, हे असं
हसत राहायचं. हो. ओके. अच्छा, तर हा सगळा त्या शुभ्याचा डाव होता. तर म्हणजे माझ्या मोक्षाचा मान या शुभ्याने हिरावून घेतला. घे श्रावणी घे, जेवढं मिरवायचं तेवढं मिरवून घे. पण लक्षात ठेव, आजचा दिवस तुझा असला ना तरी आजची रात्र मात्र माझीच आहे. तुझ्या या आनंदाला असं काही ग्राण लावते की तू आयुष्यभर हा दिवस विसरणार नाहीस. शुभू, मानलं तुला. पाहुण्यांची उठबस, मीडिया मॅनेजमेंट, सगळी व्यवस्था एकदम चोख. तू असलास की मला कसलीही काळजी नसते. मला अध्यक्ष पण जाताना कौतुक करत होते. थँक्यू साहेब. तुमचं काम ते माझं काम. मी कसर कशी राहू देणार. भैया, एक गोष्ट ना सारखी सारखी माझ्या डोक्यात येते. काय रे? अध्यक्ष साहेबांचं येणं ठरलेलं नव्हतं ना, म्हणजे नव्हते येणार ना ते. मग असं अचानक काय घडलं की ते आले? अरे पृथ्वी, तू कोणाला प्रश्न विचारतोयस? ज्याने घडवून आणलं त्याला विचार ना. शुभंकरला माहित असेल ना सगळं. मला तर वाटतं शुभंकरनीच अध्यक्षांना बोलवलं असेल. विश्वंभर, मला ना एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतंय. तू या जिल्ह्याचा सर्वेसर्वा आहेस, शिक्षण मंत्री आहेस. तुझ्या नकळत तुझ्या ऑफिसमधला एक सामान्य मुलगा पक्षश्रेष्ठींशी संपर्क करतो आणि त्यांना निमंत्रित करतो. हे सगळं तुझ्या शिस्तीत बसतं? नंदा, काय तुला वाटते तसं नाहीये. शुभूनी अध्यक्षांना बोलवलं होतं मला आधीच माहित होतं. काय? हो, तुला सांगितलं होतं याने? झेंडावंदनाच्या आधी तो मला सांगायला आला होता, पण लोकांची गर्दी, मीडिया, त्यामुळे मलाच नीट ऐकता आलं नाही. आपण कार्यक्रम संपल्यावर त्यांनी सगळा खुलासा केलाय माझ्याकडे. खरं तर शुभूमुळे आज माझी मान उंचावली गेली आहे. म्हणजे त्याच्या एका फोनवर अध्यक्ष यायला तयार झाली, मोठी गोष्ट आहे. हो. त्यामुळे पक्षात आणि मीडियात माझं वजन आहे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शुभू नेहमी माझ्या फायद्याचाच विचार करतो. अगदी बरोबर बोललास भैया. बरं, ते सगळं सोडा. शुभू, संध्याकाळची पार्टीची तयारी कुठवरती आली? साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे, तर कुठल्या लेवलची तयारी चालू असेल तुम्हाला माहिती आहे की? आज पार्टी नाद होणार. साहेब, शुभ आहे, लोड घ्यायचा नाही. बरं, दरवर्षी आणतोस तसं तो होममेड केक आणणार आहेस ना? विसरला नाहीस ना? साहेब, कसं विसरेन मी? केक तर तोच येणार आणि तसाच येणार. गुड. पृथ्वी, हां, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. आज वाढदिवस आहे, काही भेटीगाठी आहेत त्या उरकून घेऊयात. लगेच सांगतो भैया. शुभू, स्वतःला फार शहाणा समजतोयस, खूप उंच उडतोयस. पण एक लक्षात ठेव शुभंकर, ही उंची जास्त काळ टिकणार नाहीये. साहेब, मी उंच उडण्यासाठी नाहीये. मी जमिनीवर पाय घट्ट रोवून साहेबांची सेवा करण्यासाठी आहे. तुम्ही विनाकारण लोड घेऊ नका. कसं आहे, ते तब्येतीला चांगलं नसते. येऊ आता साहेब मी.